झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्यावर कर्जाचा डोंगर केल्याबद्दल आघाडी सरकारवर तोंडसूक घेणाऱ्या भाजप शिवसेनेच्या नेतृत्वाखालील मुंबई महापालिकेने मुंबईवर कर्जाचा डोंगर उभा केलाय। विविध उपक्रमांसाठी घेतलेल्या या कर्जामुळे प्रत्येक मुंबईकराच्या डोक्यावर 2200 रुपये कर्ज झाले। मुंबईची सध्याची लोकसंख्या 1,25,00,000 आहे। प्रत्येक मुंबईकराच्या डोक्यावर सध्या 2200 रुपयांचं कर्ज झालंय। मुंबई महापालिकेने केंद्र सरकार, राज्य सरकार, MMRD अंतर्गत शहरातल्या विविध प्रकल्पांसाठी हे कर्ज घेतलंय। महापालिकेने प्रशासकीय खर्चासाठी 179 कोटी 25 लाख, बेस्टच्या विविध उपक्रमांसाठी 1934 कोटी 54 लाख रुपये, शिक्षण विभागासाठी 6 कोटी, पाणी पुरवठा आणि मल्ल निस्सारणासाठी 724 कोटी 23 रुपये कर्ज घेतलंय। महापालिका मात्र या कर्जाचं खापर राज्य आणि केंद्र सरकारवर फोडतीये। योजना तयार करायची आणि पुन्हा ते पैसे जे आहेत ते देताना अटी घालायच्या की या अनुषंगाने आम्ही अशा पद्धतीचे कर हे लावणार आहोत। हे जी काय दुजाभाव दाखवणारी मुंबई शहराच्या बाबतीतली भूमिका आहे ती राज्याच्या आणि केंद्राची आहे। यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये जबाबदार राज्य सरकार आणि केंद्र सरकार। विरोधी पक्षाच्या नेत्यांनी महापौरांचा मुद्दा खोडून काढलाय। केंद्र सरकारने आदेश दिले म्हणून हे करावं लागतं हे म्हणणं चुकीचं आहे। तुम्ही कर्ज घेतलंय त्याची कर्जाची परतफेड तुम्हाला करावीच लागणार आहे। पालिकेच्या 2864 कोटी रुपयांच्या कर्जापैकी तब्बल 1934 कोटी रुपयांचं कर्ज बेस्टवर आहे। त्यातच बेस्टचा परिवहन उपक्रम फायद्यात नसल्यानं हे कर्ज कसं फेडणार हा प्रश्न अनुत्तरित आहे। झी 24 ताससाठी हेमंत बिर्जे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।